श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 722. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये माता अनुसया आणि सीताजींच्या संवादाची चर्चा करत होतो. प्रसंग असा घडला की प्रभू रामचंद्र चित्रकूटचा निरोप घेऊ इच्छित होते. त्यानिमित्ताने त्यांनी सर्व साधू संतांची निरोप घेऊन ते चित्रकूटचे जे स्वामी आहेत, ज्यांच्या तपस्येने ही भूमी अतिपावन झालेली आहे, अशा अत्री मुनींच्या आश्रमात प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण आलेले आहेत. अत्री मुनींनी भगवंताची अत्यंत भावपूर्ण स्तुती केली, त्यांचं स्वागत केलं. त्यांना अतिशय सुंदर अमृतासारखे कंद, मुळ, फळ समर्पित केली आणि भगवंताचं हे पूजन झाल्यानंतर सीताजी माता अनुसयेच्या चरणी नतमस्तक झाल्या. माता अनुसयेला गोस्वामीजींनी ऋषीपतीनी अशी उपाधी दिलेली आहे. त्या निमित्ताने आपण काल माता अनुसयेचा अधिकार बघितला की ती ऋषीपत्नी खऱ्या अर्थाने कशी आहे, जिच्या हृदयामध्ये असूया नाही अशी ही अनुसया माता. आणि अशा मातेच्या बळावरती तिचे पतिदेव अत्री झालेले आहेत, अर्थातच त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले आहेत. अशा दाम्पत्याच्या पोटीच गुरु दत्तात्रयासारखं बालक येऊ शकतं. ब्रह्मा, विष्णू, महेश तिच्या अंगणामध्ये खेळू शकतात. माता अनुसयेचा अधिकार खूप मोठा आहे आणि तिने सीताजींना आपल्या पुत्रीच्या, आपल्या सुनेच्या रूपामध्ये या आपल्या आश्रमात पाहिलंय. आईने जसं माहेरपण करावं त्या पद्धतीने सीताजींना अतिशय सुंदर असं वस्त्र माता अनुसयेने परिधान केलं. त्या वस्त्राचे गुणधर्म गोस्वामीजी म्हणतात, जे नित नूतन अमल सुहाय, जे नित्य नवीन आहेत, निर्मळ आहेत आणि शोभिवंत आहेत. अशा या वस्त्रांच्या आधाराने माता सीतेला त्यांच्या या मातेने, अर्थातच अनुसयेने अतिशय उत्तम पद्धतीने शृंगारित केलेलं आहे. माता अनुसया सीताजींचं निमित्त करून या समस्त विश्वाला एक बोध देऊ इच्छित होती आणि त्यामुळं सीताजींना पतिव्रतेचा बोध माता अनुसया देऊ लागलेली आहे. माता अनुसयाला दिसतंय की स्पष्टपणे आपल्या या मुलीच्या प्रारब्धामध्ये, या संचितामध्ये आता काही काळातच एक अशी घटना घडणार आहे की ती परपुरुषाच्या तावडीमध्ये सापडेल. आणि अशा वेळेला या सीतेची तपस्या हीच असेल की तन, मन आणि कर्माने आपल्या पतीशी, आपल्या प्रभूंशी एकरूप राहणं. आणि त्यामुळं आईचं हृदय पुन्हा पुन्हा हा बोध, जरी सीताजी परमपतिव्रता असल्या, जरी त्या जगदंबा असल्या, तरी त्यांना देखील हा बोध तिला सांगावासा वाटतोय. माता अनुसया सीताजींना म्हणतीये, मातु पिता भ्राता हितकारी, मितप्रद सब सुनु राजकुमारी, अमित दानी भरता बय देही, अधम सुनारी जो सेवनतेही. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिचे आई, वडील, भाऊ, समाजामध्ये असलेले इतर सर्व नातेसंबंध हे सर्वजण एका मर्यादित स्थानापर्यंतच आहेत. स्त्रीचं खरं हित, तिचं खरं कल्याण, तिला अगदी मोक्षाचा अधिकारी करण्यापर्यंतच सर्व काही तिचा ज्याच्याशी विवाह होतो अशा पतीच्या हातामध्ये ते सामर्थ्य माता अनुसया जाणून सांगत आहे. माता अनुसया म्हणते की अशा या आपल्या पतीच्या चरणांची सेवा करणं, त्याच्यावरती नितांत प्रेम करणं, हेच पतिव्रतेचा खरा धर्म आहे. अशा रीतीने सज्जन हो, आपण कालच्या निरूपणामध्ये
माता अनुसया आणि सीताजींचा संवाद अभ्यासला. कालच आपण सर्व चौपायांचं गायन केलेलं असल्यामुळं आज पुन्हा दुरोक्ती आपण करत नाहीये. आपण आत्तापर्यंतचा भाग समजून घेतला आणि आता इथून पुढचा जो एक अत्यंत स्पष्ट अंजनासारखा झणझणीत उपदेश माता अनुसयेने केलेला आहे, त्या शब्दांना आपण ग्रंथाच्या आधाराने जसंच्या तसं समजून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये जो भावार्थ गोस्वामीजी सांगू इच्छित आहेत, जो गुरुकृपेने मला आजच्या काळामध्ये दिसत आहे, त्या दृष्टीने आपण त्याचं चिंतन बघूयात. मी आपणा सर्वांना विनंती करतो, विशेषतः महिला वर्गाला विनंती करतो की यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचाही अपमान करण्याचा ग्रंथ किंवा संतांचा उद्देश नाही. त्या काळाला अनुसरून त्यांनी ही सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळं लगेचच मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु आणून ग्रंथाला आपण मनामधून दूषित करू नका. सर्वप्रथम माता अनुसयेचा हा उपदेश आपण जसा आहे तसा नीट समजून घेऊयात. माता अनुसया सीताजींना म्हणतीये की सीते, ऐक, धैर्य, धर्म, मित्र आणि स्त्री या 4 गोष्टींची परीक्षा ही केवळ संकट समयीच होऊ शकते बर का. धैर्याच्या बद्दल जरी कितीही आपण बोललो, परंतु वेळ प्रसंगी ते धैर्य आपण कशा पद्धतीने आचरून दाखवतोय. धर्माची देखील तशीच अवस्था आहे, केवळ ग्रंथ वाचतोय परंतु आचरण मात्र होत नाहीये. आणि मित्र देखील जे केवळ आपल्या सुखाच्या भोवती घुटमळतात परंतु संकट समयी आपल्याला एकटे सोडून जातात. त्याचप्रमाणे स्त्री देखील विवाह पश्चात आपल्या नवऱ्याच्या सर्व परिस्थितीशी कशा पद्धतीने एकरूप होते यावरती या स्त्रीची देखील परीक्षा होते. गोस्वामीजी म्हणतायत की माता अनुसया सीतेला म्हणतीये की जरी आपला पती हा कसा वृद्ध, रोग, बस, जड, धनहीना, अंध, बधीर, क्रोधी, अति दीना, आपला पती हा वृद्ध असो, रोगी असो, मूर्ख असो, निर्धन असो, आंधळा असो, बहिरा असो, क्रोधी असो किंवा अत्यंत दीन असो, परंतु अशा पतीचा सुद्धा अपमान केल्यास स्त्रीला यमपुरामध्ये अनेक प्रकारची दुःख भोगावी लागतात. बघा, आता काळ बदललेला आहे. आता लग्न तर सर्व काही या मॅट्रिमोनियल या अशा वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत होतात. बहुतांश मुलं मुली तर आपल्या तरुण वयातच आपला साथीदार कोण असेल याची निवड करतात. स्वागत आहे या सर्व गोष्टींचं. परंतु जर आपण गोस्वामीजींच्या काळामध्ये अगदी 14व्या शतकापर्यंत जरी गेलो नाही तरी आपण आपल्या घरामध्ये आपल्या आजीकडून, कदाचित आपल्या आईकडून देखील अशा गोष्टी ऐकल्याच असतील. मला आमची आई गोष्ट सांगायची की दावणेला बांधलेली गाय आणि घरातली माय ही कोणाच्या पदरात पडेल हे सांगता यायचं नाही. आम्ही देखील बघतो ना, बऱ्याचदा या आठवड्या बाजारामध्ये ज्या गायी असतात त्या निमूटपणे बिचाऱ्या त्या मालकाबरोबर आलेल्या, जो कोणी पैसे मोजेल निमूटपणे त्याच्याबरोबर त्या गाडीमध्ये तो जिथं घेऊन जाईल तिथं घेऊन जातात. कदाचित तो त्यांना फसवून कसायाच्या हाती देतो किंवा एखादा गोसेवक अत्यंत मनापासून त्यांची सेवा करतो. परंतु ह्या गायीची जशी ही सहनशीलता आहे, जशी ही वृत्ती आहे, तशाच पद्धतीचा काळ हा अगदी आजपासून 70-80 वर्षापर्यंत अनेक लोकांनी अनुभवलेला आहे. त्या समाज व्यवस्थेमध्ये मुलींना एवढं स्वातंत्र्य नव्हतं. अहो, इतकंच काय, बंगाल सारख्या ठिकाणी अनेक कथा अशा आहेत की जिथं पोटासाठी मुलींना विकलं देखील जायचं, स्वतःचे आईबाप मुलींना विकायचे. अशा वेळेला त्या जीवाचं प्रारब्ध, त्या जीवाचं संचित, त्याची गाठ कोणाशी बांधून देईल त्याच्या आयुष्यात याचं स्वातंत्र्य त्या स्त्रीकडे नसायचं. मग प्रारब्धवश एखाद्या वृद्धाशी तिला लग्न करावं लागायचं. एखादा रोगी असेल, एखादा कदाचित अत्यंत मूर्ख, एखादा निर्धन, एखादा आंधळा, एखादा बहिरा, क्रोधी, अत्यंत दीन, अशा कुठल्याही व्यक्तीशी तिची गाठ तिच्या प्रारब्धाने बांधली जायची.
त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही काळामध्ये चांगली आणि वाईट असते. त्याप्रमाणे मी म्हणेन की आज स्त्री तेवढी स्वतंत्र आहे. तिच्या शिक्षणामुळं, तिच्या बुद्धिमत्तेमुळं, तिच्या कर्तृत्वाने ती आज स्वतःचा विचार, आपल्या जीवनसाथीचा विचार करण्या इतकी सक्षम आहे. परंतु आपण यासाठी गोस्वामीजींच्या शब्दांना देखील नीट समजून घेतलं पाहिजे, कारण की त्या काळानुसार स्त्रीची अवस्था त्यांनी या चौपायांमधून लिहिलेली आहे. आणि मग अशा या काळात त्या स्त्रीला देखील अशा एखाद्या पुरुषाशी लग्न झालं जो या वरील गुणधर्मांनी युक्त आहे, तर जीवन हे अत्यंत जगणं अशक्य होऊन जायचं. आधीच हे व्यावहारिक जग सर्व दृष्टीने ओरबडायला बसलेलं, आणि त्यामध्ये ज्याच्या आधारावरती प्रपंच करायचा तो आपला जीवन साथी देखील जर असा अक्षम, अकार्यक्षम निघाला तर त्या स्त्रीला फार मोठी पंचायत व्हायची. आधीच व्यवहाराचा अनुभव कमी, शिक्षण त्या काळामध्ये स्त्रियांच्यासाठी तसं वंचितच राहिलेलं. आणि मग अशा वेळेला हे जीवन जगताना तिची जी तडफड व्हायची, आणि या समाजाच्या भिंती इतक्या उंच होत्या की त्या स्त्रीला त्या भिंतींना लांधून पलीकडे जाता येणं शक्य नव्हतं. अशा वेळेला एकच मार्ग उरायचा की जो प्रपंच तिला मिळालेला आहे त्या प्रपंचाचा स्वीकार करून त्याला अनुकूलतेच्या आधाराने पूर्ण करणं. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी अशा या स्त्री भूमिकेतून आपल्याला सांगितलेलं आहे की आता जे तुझ्या हातामध्ये आहे त्यालाच तू आपल्या भगवंतासारखं आपल्या हृदयामध्ये जतन कर. एकच धर्म, एकच व्रत आणि एकच नेम कर की जो तुला प्रारब्धाने पती मिळालेला आहे तोच तुझ्यासाठी सर्वस्व आहे, असं जाणून तू आपल्या जीवनामध्ये आपल्या या गृहस्थाश्रमाला पूर्ण कर. तत्पश्चात गोस्वामीजी स्त्रीच्या अंतरंगामध्ये असलेल्या 4 अवस्थांचं वर्णन माता अनुसयेच्या या उपदेशातून करतात. जगपती व्रता चारी विधी अहही, वेद पुराण संत सब कहही. वेदांचं, पुराणांचं आणि संतांचं असं एकच मत आहे की स्त्री ही तिच्या वृत्तीनुसार 4 श्रेणींमध्ये विभागली जाते. कुठल्या 4 श्रेणी आहेत? उत्तम के अस बस मनन माही, सपनेहु आन पुरुष जग नाही. एक आहे ती म्हणजे उत्तम पतिव्रता, जी उत्तम श्रेणीची आहे. आणि या उत्तम श्रेणीच्या पतिव्रतेच्या वृत्तीचा जर अभ्यास केला तर तिच्यामध्ये एकच भाव असतो की तिला आपल्या या पतीशिवाय या जगामध्ये इतर कोणी पुरुष स्वप्नात देखील दिसत नाही. ही एक विलक्षण अवस्था आहे ज्याची तुलना आपल्याला केवळ संत मीराबाई बरोबरच करता येऊ शकते. ज्या संत मीराबाईला मथुरेच्या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, कारण ते मंदिर सर्व प्रकारे पुरुषांच्या अधिपत्याखाली होतं आणि एका स्त्रीला त्या मंदिरामध्ये येणं अशक्य होतं. परंतु एके दिवशी भजनाचा असा काही विलक्षण जोर होता की त्या भजनामध्ये नाचत नाचत ती मीरा कधी या मंदिराच्या दालनामध्ये येऊन दाखल झाली हे तिला देखील कळालं नाही, आणि त्याचबरोबर तिथल्या रखवालदारांवरती देखील त्या भजनाची मोहिनी अशी झाली. आणि श्रीकृष्णाच्या समोर उभी राहिलेली ही मीरा, आणि त्याच वेळेला या धर्मपंडितांनी जणू काही या स्त्रीची घृणा करत अत्यंत उद्वेगाने जोरात ओरडून तिला म्हटलं की अरे तू इथं कुठं आली? या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाहीये. आणि हे ऐकताच मीराबाई आपला पदर नीट करत करत अत्यंत शालीनतेने सर्वांच्या समोर म्हणते की मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, परंतु माझ्या दृष्टीने तर या जगामध्ये केवळ एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. बाकी तुम्ही आम्ही सर्वजण गोपीच आहोत ना. सर्वजण आपण त्याच्या भोवती या भक्ती आराधनेच्या गोपी आहोत. प्रत्येकाचा अधिकार कमी जास्त असेल, परंतु या जगामध्ये पुरुष केवळ एकच आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. हा या मीरेचा जो भाव आहे सज्जनो,
तो पतिव्रतेचा भाव आहे. तिला आपल्या या परम पुरुषाशिवाय या विश्वामध्ये पुरुष ही इतर कुठली जात दिसूच शकत नाही. श्री महाराज देखील अनुग्रह देताना आपल्याला तेच म्हणतात ना, की अनुग्रह घेणं म्हणजे पतिव्रतेसारखं साधन सांभाळणं आहे. भगवद्गीतेमध्ये देखील श्रीकृष्णाने अव्यभिचारिणी हा शब्द भक्तीसाठी वापरलेला आहे. भक्त देखील बऱ्याचदा व्यभिचार करतो आपल्या भक्तीमध्ये. गुरूंनी सांगितलेल्या साधनापेक्षा कमी किंवा जास्त हाच भक्तीमधला देखील व्यभिचार आहे. त्यांनी जेवढं सांगितलं आहे ते नेमकेपणाने करता येणं हे भक्तीमधला पुरुषार्थ आहे. हा भक्तीमधला पतिव्रतेचा भाग आहे. गोस्वामीजी म्हणतात की ही उत्तम श्रेणी आहे पतिव्रतेची. मध्यम श्रेणी मधली पतिव्रता ही परपुरुषाला कशी पाहते? जसा आपला सख्खा भाऊ असावा, आपला पिता असावा किंवा पुत्र असावा, अशा भूमिकेतून ही मध्यम श्रेणीतली पतिव्रता जी आहे ती या जगाकडे पाहत असते. आणि हे योग्य देखील आहे, व्यवहाराला धरून देखील आहे. कारण स्त्री देखील एक समाजशील घटक आहे. तिला देखील अनेक पुरुषांशी आपल्या या समाजामध्ये व्यवहार करावा लागतो. आणि मग अशा वेळेला तिची दृष्टी कशी असावी? तर गोस्वामीजी म्हणतात, मध्यम परपती देखई कैसे, भ्राता पिता पुत्र निज जैसे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण नीती धर्माच्या गोष्टी, त्याचं आचरण, याचं चिंतन आपल्या मनामध्ये करतो, त्यावेळेला साधकासाठी ही एक आदर्श भूमिका आहे की व्यवहार तर सांभाळायचा आहे. संत मीरेसारखं हे असं वेड आम्हाला आमच्या हृदयामध्ये लागता येणं हे अशक्य आहे. परंतु आम्ही नीतीच्या आधाराने एवढं तर निश्चितपणे आपल्या आचरणामध्ये, आपल्या वृत्तीमध्ये उतरवू शकतो की समाजातला जो पुरुष ज्या वयाचा आहे त्या वयाशी असलेलं आपलं त्याचं नातं आपण जोडू शकतो. जसा आपला सख्खा भाऊ असावा, पिता असावा किंवा पुत्र असावा. गोस्वामीजी त्या पुढे जाऊन आणखीन एक खालची श्रेणी स्त्रियांची आपल्याला सांगतात आणि ते म्हणतात की धर्म बिचारी समुझी कुल रहही, सो निकृष्ट त्रिय श्रुती अस कहही. एक भाव आहे तो आपल्या मनाने निर्मळ राहून त्या त्या व्यक्तीशी जसं नातं आहे तसं नातं प्रस्थापित करणं. जसं पूज्य बाबा म्हणायचे की महाराज हा एकच आपला मायबाप आहे. बाकी संत आहेत, परंतु बाकी संत हे आपले काका मामा अशा नात्याने आहेत. जरी आईबाप हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, प्राणा इतकाच महत्वाचा आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काका मामांचा अवहेर करावा. त्याप्रमाणे मध्यम श्रेणीची पतिव्रता देखील आपल्या पतीला आपलं दैवत मानते आणि त्याच वेळेला इतर पुरुषांच्या विषयी तिच्या मनामध्ये हा एक पिता पुत्र भाऊ अशा रीतीचं नातं ती प्रस्थापित करते. परंतु त्या पलीकडे जाऊन एक निकृष्ट दर्जाची श्रेणी येते जिथं धर्म बिचारी समुझी कुल रहही, सो निकृष्ट त्रिय श्रुती अस कहही. ज्या स्त्रीच्या मनामध्ये भावना तर अनिवार्य आहेत, परपुरुषाच्या विषयी अत्यंत आकर्षण आहे, आपल्या संसारामध्ये आपल्या पतीच्या बरोबर तुलना करून परपुरुषाच्या विषयी प्रेम तिच्या हृदयामध्ये भरपूर आहे, परंतु केवळ समाजाचा विचार करून आपल्या कुळाच्या मर्यादा समजून घेऊन जी स्वतःला पापापासून वाचवते ती निकृष्ट वृत्तीची स्त्री आहे असं श्रुती सांगते, असं गोस्वामीजींचं म्हणणं आहे. सज्जनो, मी या गोष्टीकडे थोडंसं वेगळ्यापणाने पाहतो. स्त्री काय आणि पुरुष काय? बघा, जरी शरीराची रचना वेगळी असली, जरी प्रजनन ही क्षमता स्त्रीमध्ये असली, तरी शेवटी केवळ वासनेचे हे गोळे आहेत बघा, ज्यांनी ही वेगवेगळी देह धारण केलेले आहेत. त्यामुळे स्त्री आणि पुरुष या एकाच असलेल्या जीवात्मक पातळीवरच्या वासना या दोघांमध्ये आहेत.
आणि मग यामध्ये असं आपल्याला वाटेल की अरे मग जर स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही जर केवळ या वासनेचेच अंश आहेत तर मग हा सर्व उपदेश स्त्रियांसाठीच का, पुरुषांसाठी का नाही? अर्थात शास्त्राने पुरुष प्रधान संस्कृतीसाठी देखील नीतीच्या मर्यादा वारंवार सांगितलेल्या आहेत. वाल्मिकी ऋषींनी जी भगवंताला राहण्याची साधनं स्थानं सांगितली त्यामध्ये देखील परनारीला जो माते समान मानतो हे एक स्थान सांगितलेलं आहे. विभीषण जेव्हा रावणाशी संवाद करतो त्यावेळेला देखील तो म्हणतो की जो आपण चाहे कल्याणा सुजसु सुमती शुभ गती सुख नाना, तर काय कर सो पर नारी लिलार गोसाई तजऊ चौथी के चंद की नाही. परस्त्रीचं दर्शन घेणं हे तू टाळ रावणा, यामध्येच तुला सुयश सुमती शुभगती आणि सर्व प्रकारचं सुख प्राप्त होईल, अन्यथा तुला अनंत प्रकारच्या यातनांना सामोरं जावेल. आणि त्यामुळे पुरुषांच्या बाबतीमध्ये देखील शास्त्राने वारंवार अनेक मर्यादा दिलेल्या आहेत. इथं माता अनुसया आणि सीतेचा हा संवाद आहे, दोन स्त्रियांच्या मधला हा संवाद आहे. ही एक ऋषी पत्नी जगदंबेशी संवाद करतेय आणि त्यामुळे मध्यम श्रेणीच्या स्त्रियांच्या मनातली ही भावना देखील तिने सांगितली. आणि अर्थातच सज्जनो, आम्ही जीव आहोत, आम्ही चुकणं, आमच्याकडून काही ना काहीतरी मानसिक पाप घडणं हे अत्यंत सहज स्वाभाविक आहे. आपण कोणीतरी पापी आहोत या भूमिकेतून सतत अपराधीपणाच्या भावनेतून न्यूनगंड निर्माण करणं म्हणजे परमार्थ नाही. आम्ही जीव आहोत, अर्थातच आम्ही कोणीही स्वच्छ धुतलेल्या तांदळाप्रमाणे कायिक वाचिक मानसिक पुण्याचा दावा करू शकत नाही. आणि जर करत असू तर तो देखील आमचा दंभच आहे. एक आहे की परमार्थ मग त्यामध्ये कुठं सामावलाय की आपण चुकलो आहोत याची जाणीव करून भगवंताच्या दारामध्ये त्या आपल्या चुकीची निवेदन करणं, यामध्ये मला वाटतं की परमार्थाचा खूप मोठा भाग सामावलेला आहे. परंतु आपल्या चुकीचं समर्थन करत जर आपण आपल्या जीवनामध्ये त्या चुकींनाच कृतीमध्ये उतरवू लागलो तर मात्र कदाचित आपल्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या दुःखांनाच सामोरं जाऊ शकतो. आणि त्यामुळे निकृष्ट दर्जा म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने किंवा भगवंताच्या दृष्टीने अत्यंत त्याज्य अशा भूमिकेमधून आपण त्याला बघू नका. इथं सुधारणेला खूप वाव आहे, एवढाच त्यामधला मतितार्थ आपण आपल्याकडे घ्यावा. त्याच्या पलीकडे जाऊन गोस्वामीजी म्हणतात, बिनु अवसर भय तेरह जोई जानेहू अधम नारी जग सोई पति बंचक पर पति रति करई रव नरक कल्प सत परई. आणि ज्या स्त्रीला या कुलाच्या मर्यादा म्हणा किंवा तिच्यावरती असलेले अंकुश म्हणा, यामुळं जर तिला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याचा तिने जर गैरफायदा घेऊन आपल्या या पतिव्रतेच्या व्रतामध्ये भंग तिने केला आणि अशा या जगामध्ये जी ही स्त्री आपल्या पतीला धोका देऊन परपुरुषाशी रत होते, गोस्वामीजी म्हणतात रव नरक कल्प सत परई. ती शतकल्पापर्यंत रव नरकामध्ये खितपत पडते. आजच्या काळामध्ये तर टीव्हीचं बटन आपण संध्याकाळी दाबावं आणि या मराठी सिरियल मधली कुठलीही सिरियल बघायला सुरुवात करावी. मला वाटतं की जणू काही या नरकाचा गेट पासचं ट्रेनिंग या सर्व सिरियल मधून चालू असतं. मनुष्याला आपली आवड बदलायला हवी, आपली रुची बदलायला हवी, कारण आम्ही जे बघतो तेच विचार आमच्या मनामध्ये येतात. जे विचार आमच्या मनामध्ये येतात ते शब्द आमच्या मनामध्ये येतात. जे शब्द आमच्या मनामध्ये येतात तेच आम्हाला पुढे कृतीमध्ये घेऊन जायला भाग पाडतात.
मला आज एका साधकाचा प्रश्न आला की अहो इथं गोस्वामीजींनी सो निकृष्ट त्रिय श्रुती असं कहही असं का म्हटलंय बरं, की धर्म बिचारी समुजी कुल रहही, जी धर्म कुळाचार या सर्व गोष्टी भीतीपायी करते ती निकृष्ट दर्जाची का समजायची? याचं कारण सज्जनो, भगवंताला दंभ या गोष्टीचं अत्यंत चीड आहे. तुमच्या मनामध्ये काही विषय वासना आहेत आणि तुम्ही मात्र बाहेरून कुळाचार धर्माचार याचे हे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख करून फिरत आहात. कुठल्या धर्माविषयी नाही, परंतु बोलावं असं वाटतं की या ख्रिश्चन धर्मामध्ये आपण बघतो या नन केरळमध्ये किंवा अनेक देशांमध्ये किती व्यभिचाराची प्रकरणं समोर येतात. म्हणजे ज्यांना धर्माचे अनुयायी आपण समजायचं, ज्यांना धर्माचे पहारेकरी आपण समजायचं आणि त्यांच्या या बाह्य पोशाखाच्या आतमध्ये दडलेल्या या वासना जेव्हा आपण या अशा चव्हाट्यावरती येऊन वाचतो तेव्हा स्वाभाविकपणे चीड येते. मग त्यापेक्षा ही पिंगळा वेश्या बरी ना हो आपल्या भागवतामधली, जी निदान कुठल्या प्रकारचं दंभ तर करत नाहीये, जिला गुरु दत्तात्रयांनी आपला गुरु मानलं, अशा पिंगळ्या वेश्येचं हे सुंदर आख्यान. जिच्या पोटी गुरु दत्तात्रय आले त्या अवधूतांनी ज्या या पिंगळा वेश्येला आपला गुरुच्या स्थानी मान्यता दिली, त्या पिंगळा वेश्येच्या जीवनामधला असलेला हा जो एक वैराग्याचा भाग आहे, जर तो आम्ही अभ्यासला तर खऱ्या अर्थाने आमच्या लक्षात येतं की या अशा धार्मिकतेच्या नावाखाली व्यभिचार करणाऱ्या भावनेपेक्षा पिंगळा वेश्येची भावना ही अधिक श्रेष्ठ आहे, जी नटून थटून उभी आहे परपुरुषाची वाट पाहत, परंतु रात्र ढळायला लागली तरी देखील कोणीही त्या दिवशी तिला तिच्या व्यवसायासाठी म्हणून पुरुष दिसेच ना, येईच ना. मध्यरात्र झाली, ती अत्यंत उद्विग्न झाली आणि मनामध्ये विचार करू लागली की काय आपलं हे जीण आहे, काय आपलं हे जीण आहे. आणि तिचा अत्यंत प्रधान विषय आहे चिंतनाचा की तो परमपुरुष खरं तर माझ्या हृदयात बसलेला आहे, त्याच्याशी रत होण्याच्या ऐवजी मी या बाह्य सुखांच्या आधाराने या पुरुषाची याचना करत राहिले. सज्जनो, मला असं वाटतं की बाह्यांगाने आपण सज्जन असल्याचा आव आणत अंतरंगामध्ये व्यभिचार करत राहणं हाच नरक आहे. आणि या उलट नरक यातना भोगत असतानाही जो मनापासून आपल्या हृदयस्थ असलेल्या या परमपुरुषाशी रत आहे तो उत्तम पतिव्रतेचा भक्त आहे. हा सर्व आपल्या अंतरंगाचा खेळ आहे सज्जनो. मला ते राजेश खन्नाचं एक गाणं आठवतं, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. त्यामध्ये आत्ता मला अचानक त्या कडव्याचे नक्की बोल आठवत नाही, परंतु एक फार सुंदर शब्द होता की त्यामध्ये तीच लोक आम्ही इथं हमने भी छुप छुप के इन्हें देखा है आते हुए इन गलियों में. जी लोक नीतिमत्ता शिकवण्याची जणू काही समाजामध्ये ठेका घेतल्याप्रमाणे बोलत असतात, त्या लोकांना देखील या व्यभिचारामध्ये कशा पद्धतीने त्या गायकाने मांडलेलं आहे. सज्जनो, हा सगळा वृत्तीचा खेळ आहे आणि त्यामुळं ही अत्यंत निकृष्ट दर्जाची स्त्री आहे जी या अशा परपुरुषाशी रत झाली. परंतु जर ती अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जर कधी फसली असेल, गांजली गेली असेल, तरी देखील जर तिच्या हृदयामध्ये गणिकेचा या परमवैराग्याचा भाव निर्माण झाला तर मला वाटतं तिला देखील या उत्तम पतिव्रतेच्या श्रेणीमध्ये येण्याची संधी आहे. अहो, पूज्य मोरारी बापूंनी काही वर्षांपूर्वी
मानस गणिका नावाचं अयोध्येमध्ये एक सुंदर मोठी कथा केली आणि त्यामध्ये त्यांनी विशेषत्वाने या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना या कथेमध्ये एका भागामध्ये बसवलं आणि त्यांना या समाजाच्या पुत्री या रूपाने आदर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थात हे धाडशी पावलं आहेत, ती त्यांना शोभून दिसतात. सांगण्याचा उद्देश असा आहे की वैयक्तिक पातळीवरती मात्र आपण आपल्या स्वतःचं आत्मावलोकन करणं गरजेचं आहे. मग ती स्त्री असो की पुरुष, हा सर्व वृत्तीचा खेळ आहे आणि या वृत्तीला आपल्या हृदयातला आपला पती, आपला परम परमेश्वर अगदी मनापासून जाणतो बरं का, की तो आपल्याशी किती प्रमाणामध्ये रत आहे. मी तर म्हणतो की भगवंताची भक्ती करणं आणि त्या भक्तीच्या आधाराने प्रपंचाची सुख मागणं हा देखील व्यभिचारच आहे. आणि त्या आधाराने आमच्या जीवनामध्ये देखील या नरक यातनांच्या पलीकडे दुसरं काय मिळणार आहे, आम्हाला काय मिळणार आहे. गोस्वामीजी म्हणतात की त्यामुळं अशा क्षणिक सुखासाठी असंख्य जन्माचं दुःख ती स्त्री या अशा परपुरुषाशी रत होऊन प्राप्त करते. तिच्यासारखी दुष्ट अन्य स्त्री कोणी नाही. आणि त्यामुळं स्त्रीसाठी एकच धर्म आहे, पतिव्रता धर्म ग्रहण करून राहणं आणि त्याद्वारे ती अनायासा परमगतीला जाते. पुढे म्हणतायत की पती प्रतिकूल जन्म जह जाई, विधवा होई पायी तरुणाई. परंतु जी पतीच्या विरुद्ध वागते ती जिथं जिथं जन्म घेते तिथं तारुण्य प्राप्त होताच तिला तरुणपणामध्ये वैधव्य येतं. हे ठीक आहे, हे सर्व संतांची अनुभूती आहे, याचं विश्लेषण करण्याची आपल्याला गरज नाही. आणि शेवटी मग गोस्वामीजी एक अत्यंत महत्वाचं वचन सांगतात की सहज अपावनी नारीपती सेवत शुभगती लहई, जसु गावत श्रुती चारी अजहु तुलसिका हरी ही प्रिय. स्त्री ही जन्मताच अपवित्र आहे. अर्थात हा शरीर धर्म आहे की तिला या महिन्यातल्या या अपवित्र काळामुळं कितीही जरी स्वतःला पवित्र ठेवण्याचा तिने प्रयत्न केला तरी तिच्या या देहाची रचना तिला स्वाभाविकच अपवित्र ठेवते. परंतु या अपवित्रतेमध्ये देखील पतीची सेवा करून तिला शुभगती प्राप्त करून घेता येते. आणि त्या अशा पतिव्रतेमुळेच वृंदा अर्थातच ही तुळस देवाला अत्यंत प्रिय आहे. मी आपणास काही दिवसांपूर्वीच जालंधर आणि वृंदाची कथा सांगितली होती. त्याचप्रमाणे ही तुलसिका याचं एक आणखीन आख्यान आहे की जेव्हा अमृताचा कलश या समुद्र मंथनातून विष्णूच्या हातामध्ये आला त्यावेळेला अत्यानंदाने विष्णूने त्या कलशाला हृदयाशी धरलं आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू या अमृतात पडले आणि त्या अमृतामध्ये हे अश्रू तुलसी दल झाले. तेव्हापासून तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण जो काही भगवंताला नैवेद्य दाखवतो त्यामध्ये तुळशी पत्र घातल्याशिवाय भगवंत तो ग्रहण करत नाही. आणि ज्यावेळेला आपण तिथं तुळशी घालतो त्यावेळेला तो अमृत होऊन जातो. ही त्याच्या मागची भावना आहे. असो तर गोस्वामीजींनी अशा पद्धतीने आपल्याला या तुळशीचं आणि या पतिव्रतेचं संपूर्ण महात्म्य सांगितलं. आता प्रश्न असा आहे की आजच्या काळामध्ये जिथं समाज हा लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये आहे, जिथं प्रेमाच्या आणाभाका घेणारे लोक काही महिन्यामध्येच विवाहाच्या पश्चात घटस्फोटाच्या सीमेरेषेवरती येतात, जिथं स्त्री पुरुष हे समानत्व आहे आणि ते असलं देखील पाहिजे, त्या मताचा मी अत्यंत आदर करतो, जिथं स्त्री ही सुशिक्षित आहे आणि ती देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व उभं करत आहे, त्या अशा स्त्रियांचा देखील आदर हा अत्यंत गरजेचा आहे. मग अशा या स्त्री समाजामध्ये जिथं स्त्री आणि पुरुष ही समानता ही प्रत्येक ठिकाणी मानली जाते, अशा काळामध्ये अनुसया मातेचा हा बोध मग आता कुठेतरी अडगळीत टाकला पाहिजे का हो? याला कालबाह्य समजलं पाहिजे का? यातून नेमका आम्ही काय बोध घ्यायचा? मी याला वेगवेगळ्या पद्धतीने देखील आपल्याला समजावून सांगू शकतो की हे पातिव्रत्य हे केवळ भक्त रूपाने आपण करावं, सद्गुरू आणि शिष्याच्या नात्याने करावं. परंतु मला असं वाटतं की ही सर्व सारवासारव होईल. जे अनुसया मातेला सांगायचंय ते दिव्यत्व आपण नीट समजून घेतलं पाहिजे.
बघा, मनुष्य जन्माचे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे भगवंताची प्राप्ती. या भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे एक माध्यम आहे. प्रपंचाच्या आधारानेच स्त्री आणि पुरुष हे दोघही जण या भगवंताची सेवा करू शकतात, त्याची उपासना करू शकतात. आणि अशा या घरामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांचेही काही धर्म आहेत. ज्या धर्मांचं जर या दोघांनीही मनापासून पालन केलं तर तो प्रपंच न राहता तो स्वाभाविक परमार्थ होतो. ते घर केवळ भिंतींपुरतं मर्यादित न राहता ते घर हे मंदिर होऊन जातं. आणि त्यासाठी भगवंताने या स्त्री आणि पुरुषाला काही स्वाभाविक धर्म दिलेले आहेत. देहाच्या आधाराने तुम्हाला जो पुरुषार्थ करायचा आहे तो आपण काळानुसार करत राहावाच. त्याच्याबद्दल कुठलीही बाध्यता नाही, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची आडकाठी या परमार्थामध्ये संतांनी केली नाही. परंतु आम्ही या समाजामध्ये आज या समानत्वाच्या आधाराने मिळालेल्या स्वातंत्र्याला स्वैराचारामध्ये सहज बदललेलं पाहतोच आहोत ना. आणि या स्वैराचाराला स्वीकार करणारे, त्याचं एक प्रकारे पाठराखण करणारे देखील अनेक लोक आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे मी म्हटलं की माता अनुसयेच्या या बोधाला आपण उगीच सारवासारव करून समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि यासाठी श्री महाराजांचं एक वाक्य मला अत्यंत महत्वाचं वाटतं की नीती आणि सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आम्ही कितीही साधना करूत, परंतु जर आमच्या या वृत्तीचं आम्ही स्वतः अवलोकन केलं नाही, त्याला जर परमशुद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही, आमच्या विचारांची शुद्धी आम्ही केली नाही, या विचारांच्या आधाराने आम्ही त्या शब्दांना नीतीमध्ये उतरवलं नाही आणि त्या नीतीचं जर आम्ही आचरण केलं नाही तर आमचा पाया हा नेहमीच कच्चा राहतो. आणि या अशा कच्च्या पायावरती कधीही मंदिर बांधलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे सज्जनो, या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये. पुरुष आणि स्त्री या दोघांचीही यामध्ये तेवढीच बांधिलकी आहे. इथं केवळ स्त्री दोषी आणि पुरुष हा कसाही वागला तरी उत्तम, ही भूमिका आपण सोडून द्यावी. पुरुषाने देखील आपल्या स्त्रीला जास्तीत जास्त आनंदात, सुखामध्ये, समाधानामध्ये ठेवावं आणि स्त्रीने देखील आपल्या पतीच्या अनुकूल असा व्यवहार करावा. आणि या अशा दोघांनी समन्वयाने या भगवत प्राप्तीचा हा मार्ग धरावा, जेणेकरून हा परमार्थामध्ये आपली सर्वोत्कृष्ट मैत्रीण, आपली सखा, आपली मार्गदर्शक, आपली आई, वेळ प्रसंगी आपली मुलगी, या सर्व रूपाने पुरुषाचं नातं स्त्रीशी राहील आणि स्त्री देखील आपल्या पुरुषामध्येच या विश्वातली सर्व नाते संबंध शोधू शकेल. मग तो तिचा मित्र असेल, मार्गदर्शक असेल, गुरु असेल, तिच्यासाठी तिचा भाऊ असेल, तिच्यासाठी तिचा कित्येकदा मुलगा देखील असेल. ही सर्व गोष्टी होऊ शकतात. गरज आहे दोघांच्या मध्ये एका सुदृढ प्रेमभावाची. आणि या सुदृढ प्रेमभावासाठी हे झणझणीत अंजन गोस्वामीजींनी स्त्रीला समोर ठेवून ठेवलेलं आहे. पुरुषासाठी याच ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी जो उपदेश दिलेला आहे, त्यामुळं हा बोध हा कधीही अडगळीत टाकण्यासारखा नाही. उद्या मनुष्य मंगळावरती जरी गेला तरी देखील मनुष्य धर्माला या नीती आणि सदाचरणाचा पाया असेल तरच त्याने उंची गाठली असं म्हणता येईल. अन्यथा जरी विश्वाच्या या सर्व कक्षा त्याने भेदल्या तरी वृत्तीने मात्र तो रसातळाला जाईल. आणि त्यामुळं माता अनुसयेचा हा बोध आपण सर्वांनी मनापासून लक्षात ठेवावा. गोस्वामीजी शेवटी म्हणतात, सुनु सीता तव नाम सुमिरी नारी पती व्रत करही, तो ही प्राण प्रिय राम कही हूं कथा संसार हित. सीते, तुझं नाव घेताच स्त्रियांमध्ये पातिव्रत्य धर्माचं ते पालन करतील आणि तुला तर श्रीराम प्राणासमान प्रिय आहेत. आणि हो, त्यामुळं या पातिव्रत्य धर्माची कथा मी केवळ तुझं निमित्त करून जगहितार्थ तुला कथन केलेली आहे. अशा रीतीने माता अनुसया माता सीतेला जो हा बोध देत आहे त्याचे खरं तर आम्ही सर्वजण यजमान आहोत. आम्हाच्यासाठी म्हणून माता अनुसयेने हा बोध सीतेचं निमित्त करून सांगितलेला आहे. सज्जन हो,
जर माझ्याकडून बोलण्यामध्ये आपलं कुठेही अंतःकरण दुखावलं गेलं असेल तर मी आपली क्षमा मागतो. परंतु या गोष्टीमधून कुठल्याही प्रकारचा अतिरंजित भाव मनामध्ये न ठेवता अत्यंत निर्मळ अंतःकरण करणं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.